धोका वाढला, रेट डाऊन झाले. तसेच टरबूजमध्ये पण एक अंदाज आहे. त्याचं कारण म्हणजे हेच आहे की ठराविक व्यापारी असतात त्याला घेणारे, आणि क्षेत्र जास्त वाढल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनाच माहिती आहे की क्षेत्र वाढल्यानंतर काय होत असतं, मार्केट हे खूप डाऊन होत असतं. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. शिल्लोड दादा, तुम्ही बिंदास लागवड करा. काही जरी अडचण आली तर माझा मोबाईल नंबर भरपूर व्हिडिओमध्ये आहे, माझ्याशी संपर्क करा. 100% आपण ब्लॅक थ्रिप्सवरती कंट्रोल मिळवू शकतो, त्यात काहीच हरकत नाही आहे. आणि बरेचसे प्लॉट आपण डेव्हलप पण केलेले आहे. बरेचसे प्लॉटवरती 100% कंट्रोल मिळालेलं आहे. शिमल्यासारखे पिकं जर चांगल्या कंडिशनमध्ये येत असेल तर आपण A4 सेगमेंटमधली मिरची घेतली जाते शिल्लोडमध्ये बरेचशी ओपनमध्ये, तर त्यावरती 100% नियंत्रण मिळवता येतं. पण याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. काय असतं, कुठल्याही पिकाला आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये जर काम करत गेलो तर आपल्याला जास्त अडचणी येत नाही. तर त्यामुळे जे आहे का, आपण सर्व काम जे आहे प्रिव्हेंटिव्हमध्ये जर केलं तर 100% आपला प्लॉट चांगल्या प्रकारे डेव्हलपही होईल, उत्पन्नही चांगलं मिळेल. त्याचबरोबर जो ब्लॅक थ्रिप्स नाही, आता सिल्लोड भागामधून तुम्ही आहात, सिल्लोड भागामध्ये बरेचसे प्लॉट जर खराब झाले असतील तर ब्लॅक थ्रिप्समुळेच आहे. शेतकरी तर परेशान आहेच, पण बरेचसे दुकानदार पण परेशान आहे ब्लॅक थ्रिप्सला. पण बऱ्याचशा गोष्टी आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये जर करत गेलो तर 100% आपल्याला जे आहे का त्यावरती नियंत्रण आपण मिळवू शकतो. तर त्याचं एक शेड्यूल दिलं जाईल तुम्हाला. जर तुम्ही मिरचीची लागवड करणार असाल तर लागवड करण्याआधीपासून बेसल डोस वगैरे काय टाकलं पाहिजे, आपण कशी लागवड केली पाहिजे, त्याचं आपण पूर्ण नियोजन करू. आणि लागवड केल्यानंतर एक दुसऱ्या दिवशीपासून शेड्यूल चालू होतं, आणि त्या शेड्यूलप्रमाणे जर चालला तुम्ही तर 100% तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ तर होणारच, दुप्पट वाढ होईल, त्यात काही शंका नाही. त्याचबरोबर जो कोकडा वगैरे येतो समजा, तर तो नियंत्रणामध्ये आणण्यासाठी आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे मदत होईल. दिनेश जाधव, धन्यवाद. सिल्लोड भागामध्ये आले किती का अजून शिल्लक आहे, कोणी सांगू शकतं का? कारण की सिल्लोडमध्ये पण 2च प्रमुख पिकं आहे, बाकी जो होतं तसं समजा रब्बीमध्ये. पण मग जसं की मिरची होते आता मार्चमध्ये एप्रिलमध्ये, त्याचबरोबर आले पण होत असतात बऱ्याचशा भागांमध्ये. पण मग दिनेश भाऊ, अद्रक सुपर माल जे आहे का, एक साधारणपणे 2200 रुपये ते 2300 रुपये प्रमाणे जे आहे का खरेदी चालू होती 2 दिवसापूर्वी, आणि सध्याही तेच दर आहे. 50% आहे अजून. धन्यवाद बरं का. आमच्या भागामध्ये पण तसंच आहे. जेवढे प्लॉट खराब झालेले होते, लागण झालेली होती, तेवढेच प्लॉट चांगले पण आहे, आणि बराचसा माल अजून स्थिर आहे. पण त्यामध्ये पण बरेचसे प्लॉट हे डागी आहे. डागी म्हणजे कसं की काही प्लॉटमध्ये जे आहे का समजा सडन लागलेली होते, तर ते प्लॉट आपण बियाण्यासाठी देऊ शकत नाही समजा. असे पण काही प्रमाणामध्ये प्लॉट आहे, आणि थोड्याफार प्रमाणामध्ये बियाण्यासाठी प्लॉट आहे, एकदम थोड्या प्रमाणामध्ये आहे बरं का. त्यामुळे बियाण्यासाठी ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट चांगले असतील तर त्यांनी बियाण्याचंच प्लॅनिंग करा, जेणेकरून 2 पैसे आपल्याला व्यवस्थित मिळतील. आणि ज्या शेतकऱ्यांना बियाण्यासाठी प्लॉट सिलेक्ट करायचा आहे त्यांनाही एकदम सुपर माल चांगला जो प्लॉट आहे तोही मिळेल.